Hello friend. Now we will discuss rolling motion of body. आपण लास्ट ब्रेड मध्ये काय बघितलं होतं की रोलिंग मोशन ऑफ बॉडी काय असते. इट इज द कॉम्बिनेशन ऑफ टू कायनेटिक एनर्जी, ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी प्लस रोटेशन कायनेटिक एनर्जी. आणि व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ ई? दिस इज द रोलिंग कायनेटिक एनर्जी. ईटी प्लस ई आर अशा दोन्ही आपण एकत्र केल्यानंतर आपला फॉर्म्युला मिळाला होता हाफ एम व्ही स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. दिस इज द रोलिंग कायनेटिक एनर्जी. आपल्याला आतापर्यंत कोणकोणत्या कायनेटिक एनर्जी माहित आहे? ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हाफ एम व्ही स्क्वेअर, रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हाफ आय ओमेगा स्क्वेअर, आणि आपल्या लास्ट स्टेप मध्ये माहित झाला रोलिंग कायनेटिक एनर्जी. दिस इज द कॉम्बिनेशन ऑफ दिस टू एनर्जी and E roll is equal to half m v square in bracket 1 plus k square upon r square. आज आपल्याला काय पाहायचं आहे? रोलिंग मोशन ऑफ बॉडी. एखादी बॉडीचं रोलिंग मोशन बघायचं आहे. कुठं बघायचं आहे? विदाउट स्लिपिंग. कुठेही स्लिपिंग नाही झाली पाहिजे. विदाउट स्लिपिंग ऑन अन इन्क्लाइन्ड प्लेन. दिस इज द इन्क्लाइन्ड प्लेन ऑफ हाइट h फ्रॉम द ग्राउंड. ओके. आणि या इन्क्लाइन्ड प्लेन इथे एक अँगल तयार केला. दिस इज द अँगल ऑफ इन्क्लायनेशन. अँगल ऑफ इन्क्लायनेशन. आणि या इन्क्लायनेशन प्लेनवरून आपण एखादी स्पेरिकल बॉडी काय करणार आहोत? रोल करणार आहोत. म्हणजे रोलिंग मोशन कोणाचं? बॉडीचं विदाउट स्लिपिंग. कुठं? ऑन अन इन्क्लाइन्ड प्लेन. ऑन अन इन्क्लाइन्ड प्लेन. या इन्क्लाइन्ड प्लेनवर आपल्याला काय करायचं आहे? मोशन बघायचं आहे. रोलिंग मोशन ऑफ बॉडी विदाउट स्लिपिंग ऑन अन इन्क्लाइन्ड प्लेन. तर कन्सिडर अ रिजिड बॉडी. कन्सिडर अ रिजिड बॉडी. आता ही रिजिड बॉडी आहे. कन्सिडर अ रिजिड बॉडी of mass m and radius r. Consider a rigid body of mass m and radius r rolling down. ही बॉडी काय होणार आहे? रोलिंग डाऊन ऑन अन इन्क्लाइन्ड प्लेन. ऑन अन इन्क्लाइन्ड प्लेन. ऑन अन इन्क्लाइन्ड प्लेन ऑफ इन्क्लायनेशन किती आहे? थीटा फ्रॉम हाइट h. आपण या इन्क्लायनेशन प्लेनची हाइट किती ठेवली ग्राउंड पासून? h. अँगल किती करायला इथं? थीटा. आणि हे जे डिस्प्लेसमेंट होणार आहे पार्टिकलचं किंवा या बॉडीचं त्याला आपण कोणतं डिस्प्लेसमेंट म्हणू? लिनियर डिस्प्लेसमेंट. therefore s is the linear displacement. h is the height of this plane, and theta is the angle of inclination. ओके. तर आपल्याला त्याच्यामध्ये रोलिंग मोशन मध्ये आता काय घेतलं आपण? कन्सिडर अ रिजिड बॉडी ऑफ मास m. कन्सिडर अ रिजिड बॉडी ऑफ मास m and radius r is rolling down on an inclined plane of inclination theta from height h. आता आपल्याला काय करायचं? व्हेन बॉडी स्टार्ट, जेव्हा बॉडी स्टार्ट करणार आहे तेव्हा त्याची इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे? 0. व्हेन बॉडी स्टार्ट अँड रोलिंग डाऊन, इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे. आणि या बॉडीला स्टार्ट घेतलेली आहे आणि स्टार्ट घेतल्यानंतर थोड्या वेळात बॉडी काय होईल? इथे पोहोचणार आहे. v म्हणजे काय? त्याची फायनल व्हेलॉसिटी. u मीन्स इनिशियल व्हेलॉसिटी, v मीन्स फायनल व्हेलॉसिटी at the bottom. जेव्हा बॉडीने स्टार्ट घेतली, व्हेन बॉडी स्टार्ट अँड रोलिंग डाऊन, जेव्हा बॉडी स्टार्ट घेत आहे आणि रोल होत आहे तेव्हा या बॉडी जवळ जी एनर्जी आहे, कोणती एनर्जी आहे? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. दिस ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काय होईल? लूज करते. ही बॉडी काय करते? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीला लूज करते. आणि ही जी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आहे इज कन्व्हर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. म्हणजे एका एनर्जीचा लॉस होत आहे, दुसऱ्या एनर्जीचा गेन होत आहे. म्हणजे काय सांगायचं? व्हेन बॉडी स्टार्ट इट लुजेस ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. अँड धिस ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. त्यामधली ही सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात ठेवायची आहे. कन्सेप्ट काय आहे की जेव्हा बॉडी रोल होत आहे तेव्हा ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्शन कशामध्ये होत आहे? कायनेटिक एनर्जी. आणि v म्हणजे काय? दिस इज द व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल, व्हेलॉसिटी ऑफ बॉडी ऍट द बॉटम. ओके. आणि u काय आहे? इनिशियल व्हेलॉसिटी. तेव्हा बॉडी जेव्हा रेस्ट कंडिशनला आहे इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे? 0. आता बॉडीमध्ये काय झालं? जेव्हा बॉडी रोल झाली तेव्हा लॉस कशात झाला? पोटेन्शियल एनर्जीचा. म्हणजे आपण असं लिहू शकतो अकॉर्डिंग लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, लॉस ऑफ पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू गेन इन कायनेटिक एनर्जी. बस याच्यामध्ये ही कन्सेप्ट कशा काय लिहिता? एक्सप्रेशन आपल्याला व्हेलॉसिटीचं मिळू शकते आणि एक्सेलरेशनचं पण मिळू शकते. ओके. तर कोणत्या एनर्जीचा लॉस झाला? पोटेन्शियल एनर्जीचा. आणि गेन कोणत्या एनर्जी झाला? कायनेटिक एनर्जीचा. बट धिस बॉडी हॅज कोणती कायनेटिक एनर्जी? विच कायनेटिक एनर्जी? रोटेशनल प्लस ट्रान्सलेशनल. दॅट इज कॉल्ड एज द रोलिंग कायनेटिक एनर्जी. म्हणजे
लॉस ऑफ पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय असतो mgh. वी नो पोटेन्शियल एनर्जी काय फॉर्म्युला आहे mgh. आणि कायनेटिक एनर्जी कोणती आपली रोलिंग कायनेटिक एनर्जी कोणता फॉर्म्युला हाफ mv² इन ब्रॅकेट 1 प्लस k² अपॉन r². फक्त आपल्याला एवढं समजलं पाहिजे जेव्हा बॉडी रोल होत आहे तेव्हा एका कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्शन दुसऱ्या कायनेटिक एनर्जी सॉरी एका एनर्जीचं कन्व्हर्शन दुसऱ्या एनर्जी मध्ये होत आहे म्हणजे पोटेन्शियल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू kinetic energy. Loss of potential energy equal to gain in kinetic energy. What is the formula of potential energy mgh? What is the formula of gain in kinetic energy half mv² in bracket 1 plus k² upon r². या दोन ह्याच्यामध्ये कॉमन कोणती गोष्ट आहे m. या 2 ला इकडे घेऊन या म्हणजे काय होईल twice gh is equal to इकडे काय होतं पहा v² in bracket 1 plus k² upon r². From this equation v² is equal to काय ही पूर्ण टर्म तर इकडे घेऊन आलो आपण तर twice gh upon 1 plus k² upon r². ओके याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. आता आपल्याला व्हेलॉसिटी काढायची लिनियर व्हेलॉसिटी काढायची या इन्क्लाइन बॉडीची सॉरी रोलिंग मोशन ऑफ दिस बॉडी ऑन एन इन्क्लाइन प्लेन. तर v इज इक्वल टू काय फक्त आपल्याला काय करायचं ना रूट मध्ये टाकायचं म्हणजे काय होईल twice gh upon 1 plus k² upon r². This is the expression for linear velocity of rolling body on an inclined plane. On an inclined plane. आता या डायग्राम मध्ये आपण velocity काढली. This is the expression for linear velocity. आता आपल्याला काय करायचं linear acceleration कसं काढायचं आहे. Let A be the linear acceleration. A be the linear acceleration. परंतु when body start from this position, initial velocity किती आहे? At this position, at the top position, initial velocity किती आहे 0. Initial velocity किती आहे 0. आणि आपल्याला इक्वेशन काय माहित आहे लॉ ऑफ मोशनचं v² is equal to u² plus twice as. v² is equal to u² plus twice as. आपल्याला a माहित आहे. a म्हणजे काय लिनियर एक्सेलरेशन. s म्हणजे काय डिस्प्लेसमेंट आणि u म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी v मीन्स फायनल व्हेलॉसिटी. इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे जेव्हा बॉडी स्टार्ट करत आहे रेस्ट कंडिशनला तेव्हा इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे 0. आता ही जर किंमत आपण इथे ठेवली तर काय होईल v² is equal to 0 plus twice as. 0 plus twice as. आपण इकडे सॉल्व्ह करू त्याला. हे एक्सप्रेशन झालं आपल्या व्हेलॉसिटी. आता लिनियर एक्सेलरेशन काढायचं आपल्याला. v² is equal to काय आलं twice as. Therefore a is equal to काय v² upon twice as. v² upon twice as. आता याला आपण थोडंसं ऍडजस्ट करू. कसं येत पहा v² मल्टिप्लाय बाय 1 upon twice as. This is the equation number 3. This equation number 3. From diagram या डायग्राम मध्ये आपल्याला काय सांगता येईल पहा sin theta is equal to opposite side upon hypotenuse म्हणजे h upon s. h upon s. Therefore s is equal to काय s ला इथे घेऊन या sin theta ला इथे घेऊन जा म्हणजे काय therefore s is equal to h upon sin theta. आता ही जी व्हॅल्यू आपण याला 4 म्हणून चालते इक्वेशन नंबर 4. पुट दिस व्हॅल्यू इन अबोव इक्वेशन. पुट दिस व्हॅल्यू इन अबोव इक्वेशन काय होईल a is equal to आणि सॉरी v² ची पण आपल्याला किंमत माहित आहे फ्रॉम इक्वेशन 1 काय होतं twice gh upon 1 plus k² upon r² आणि इथं 1 upon twice s आहे. twice s इथं v² ची किंमत केली आपण किती twice gh upon 1 plus k² upon r². 1 upon twice s ची किंमत किती आहे आपल्या हातात पहा h upon sin theta. h upon sin theta. ओके h कॅन्सल. आता काय होईल पुन्हा 2 2 कॅन्सल. हा sin theta वर गेल्यावर काय होईल न्यूमरेटर मध्ये g sin theta upon 1 plus k² upon r². This is the expression for linear acceleration of rolling body. This is the expression for linear acceleration of rolling body on an inclined plane of inclination theta from height h. समजलं इथपर्यंत. आपण याच्यामध्ये काय बघितलं की एखादी बॉडीचं कोणतं मोशन बघितलं रोलिंग मोशन विदाउट स्लिपिंग. शॉर्ट मध्ये आपण रिव्हिजन जर लक्षात ठेवलं कसं करता येईल. दिस इज द इन्क्लायनेशन प्लेन. हाईट किती घेतली आपण h. इन्क्लायनेशन अँगल किती थीटा. डिस्प्लेसमेंट ऑफ दिस पार्टिकल इज s.
Initially particle किंवा spherical body is at rest condition, therefore initial velocity 0, final velocity v. ओके, काय सांगितलं की when body rolling down, जेव्हा बॉडी रोल होते, its potential energy is converted into kinetic energy. Potential energy चा काय झाला? loss of potential energy is equal to gain in kinetic energy. बस पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय माहित आहे? mgh. आणि कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपला कोणता फॉर्म्युला पाहिजे इथं? रोलिंग कायनेटिक एनर्जी 1 k² अपॉन r². mm कॅन्सल झाल्यानंतर ट्वाइस ला इकडे घेऊन जा. ट्वाइस gh इज इक्वल टू v² इन ब्रॅकेट 1 k² अपॉन r². therefore v² इज इक्वल टू ट्वाइस gh अपॉन 1 k² अपॉन r². इस इक्वेशन नंबर 1 करण्याची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची असते एक्सप्रेशन त्याच्यामध्ये. therefore v इज इक्वल टू अंडर रूट ट्वाइस gh upon 1 k² upon r². This is equation number 2. इधर linear velocity आणि linear acceleration तर फार सोपं आहे की when body start then initial velocity किती 0. therefore equation of motion काय आहे? v² is equal to u² plus twice s. ही व्हॅल्यू जर आपण याच्यामध्ये पुट केली, ओके, पुट केल्यानंतर काय होईल? u ची किंमत 0 असल्यामुळे v² is equal to twice s. therefore a is equal to v² multiply upon 1 upon twice s. या s ची किंमत माहिती आहे आपल्याला. काय फॉर्म्युला आहे? आपण ट्रायंगल मधून बघितला आता. इथं थीटा हा h आणि हा काय s. sin थीटा इज इक्वल टू काय येते? फ्रॉम दिस डायग्राम sin थीटा इज इक्वल टू काय येते? याला इक्वेशन नंबर आपण 3 म्हणू. sin थीटा इज इक्वल टू h upon s. therefore h इज इक्वल टू s इज इक्वल टू h upon sin थीटा. म्हणजे इथे s असेल तर काय ठेवतात आपल्याला? h upon sin थीटा. आणि v² ची किंमत आपण इथं आताच काढली आहे. ट्वाइस gh अपॉन 1 k² अपॉन r² मल्टीप्लाय बाय 1 अपॉन ट्वाइस s. s ची किंमत किती आहे? आताच काढली आपण. किती आहे? h अपॉन sin थीटा. h अपॉन sin थीटा वर गेला काय होईल? न्यूमरेटर मध्ये जाईल. ट्वाइस h कॅन्सल होईल म्हणजे काय? g sin थीटा अपॉन 1 k² अपॉन r². असं काही जमलं पाहिजे. दिस इज द एक्सप्रेशन फॉर linear acceleration of rolling body on an inclined plane without slipping. This is all about the rolling motion without slipping on an inclined plane.